आता स्नान झालंय, अभिषेक झालाय. आता आपण पंचोपचार पूजा करणार आहोत. गौरीभ्यां नमः. विलपनार्थे चंदन समर्पयामि. गौरीभ्यां नमः. सौभाग्यार्थे हरिद्रा कुंकुम समर्पयामि. गौरीभ्यां नमः. अलंकारार्थे चंदनं समर्पयामि. गौरीभ्यां नमः. पूजार्थे पुष्पं समर्पयामि. गौरीभ्यां नमः. धूपं समर्पयामि. दीपं समर्पयामि. घंटा वाजवी उदबत्ती ओवाळावी. पयो नैवेद्यं समर्पयामि. मंडल करून ठेवते. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्य मध्ये पाणी समर्पित करावे. पाण्यं समर्पयामि. गौरीभ्यं नमः. उत्तरपोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. उत्तरपोषणं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. गौरीभ्यां नमः. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि. गौरीला हाताला चंदन. गौरीभ्यां नमः. मुखवासार्थे उगी फुलम. सुपारी. मुखमासार्थे पुगी फलतांबूलम समर्पयामि. दक्षिणां समर्पयामि. देवीच्या पुढे एक विडा ठेवून त्याच्यावर पाणी सोडायचंय. गौरीभ्यां नमः. मंत्रपुष्पं समर्पयामि. एक फूल वाहून गौरीला नमस्कार करायचा. अनेन पूर्वाराधेन गौरी प्रियताम असे म्हणून पळीभर पाणी तांबणात सोडून उत्तर निर्माल्यम विसृजेत असे म्हणून एका फुलाचा वास घ्यायचा आणि ते फुलं आपल्या डाव्या बाजूस एखाद्या पात्रात ठेवायचे किंवा दुसऱ्या ह्याच्यात सोडून द्यायचे. ही सगळी सामग्री निर्माल्य म्हणून एका पात्रात गोळा करायची. आता आपली ही पूर्वपूजा झालेली आहे. आता आपण गौरीचा महाअभिषेक करणार आहोत. या महाअभिषेकासाठी महाअभिषेक म्हणजे देवीवर पाण्याची सतत धार धरून तिची आराधना करायची. त्यासाठी अभिषेक पात्र किंवा शंखाने पाणी घालावे.
गौरीची पूर्वपूजा केलेली आहे. आता आपण गौरीला महाअभिषेक स्नान घालणार आहोत किंवा महाअभिषेक करणार आहोत. त्यासाठी देवीवर सतत पाण्याची धार धरून तिची आराधना करायची असते. त्यासाठी निमुळते होत गेलेले अभिषेक पात्र पाहिजे किंवा शंखाने पाणी घालावे. हा अभिषेक घालताना शिवमहिम्न स्तोत्र किंवा श्रीसूक्त म्हणण्याची पद्धत आहे. त्यामुळे मी श्रीसूक्त म्हणणार आहे याच्यामध्ये. गौरीभ्यां नमः. सार्थ श्री सूक्तम श्री गणेशाय नमः. अथ श्री महालक्ष्मी नमः. हिरण्यवर्णामितत् पंचदश सूक्तस्य आनंदकर्दम चिकलित इंद्रासुत ऋषयश्च षीड अग्नि इति उभे देवते आद्या श्री त्रिष्टोनुष्टो चतुर्थी बृहती पंचमी षष्ठो त्रिष्टुभ ततोष्टानुष्टुभ अंत्या प्रसार पंक्ति जपे विनियोगः. हरि ओम. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रां चंद्रां हिरण्यमयी लक्ष्मीं जातवेदोम आवह. ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनी. यस्यां हिरण्यं विश्वविन्देयं गावश्वं पुरुषानहम्. अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनाथ प्रबोधिनीं. श्रियं देवीमुपर्वे श्रीर्मां देवी जुषतां. कां सोस्मितां हिरण्यप्राकारमार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्ती पद्मे स्थिता पद्मवर्णां तामिहोपये श्रियम्. चंद्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां. तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये. अर्लक्ष्मीर्मे नश्यतां त्वां गृणे. आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः. तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्याय अलक्ष्मी. उपेन्तु मा देव सखक् कीर्तिष्वमणिना सह. प्रादुर्भूतो सुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे. क्षुप्तिपां सामलां ज्येष्ठां मे लक्ष्मी नाशयाम्यहम्. अभूतिम् असमृद्धिश्च सर्वां निर्णुद मे गृहात्. गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीशिनीम्. ईश्वरी सर्वभूतानां तामिहोपपैर्वे श्रियम्. मनसा काममाकुति वाचः सत्यमशीमहिं. पशूनां रूपम् अन्यस्य मयि श्रीश्रयतायश. कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम. श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनी. आपसृजन्तु स्निग्धानि चिकलितवसमे गृहे. निच देवी मातरं श्रियं वासय मे कुले. आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं. चन्द्रां हिरण्यमयी लक्ष्मीं जातवेदोम आवह. आर्द्रां यष्कर्णीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं. सूर्यां हिरण्यमयी लक्ष्मीं जातवेदोम आवह. ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनी. यस्यां हिरण्यं प्रभूतो गावो दासुष्वान् विन्देहं पुरुषानहम्. यः शुचिप्रयतो भूत्वा जुहुयादाज्यं मन्वहम्. सूक्तं पञ्चदशस्य श्रीकामं सततं जपेत्.
अभिषेक स्नानं समर्पयामि। मांगलिक स्नानं समर्पयामि। देवीला आपण मांगलिक स्नान घातलेलं आहे। त्यानंतर सुवासिक तेल लावून पळीपळीने कोमट पाण्याने जर आपल्याला शक्य असेल तर पुन्हा स्नान घालावं, नाहीतर ह्या अभिषेक झाल्यानंतर चौरंगावर किंवा छोट्याशा याच्यामध्ये जसा साईज असेल त्याप्रमाणे मूर्ती स्वच्छ कपडाने पुसून ठेवून स्थापन करावी। आणि त्यानंतर गौरीला गौरीभ्याम नमः सुप्रतिष्ठमस्तु दोन्ही हात उतारणे करून असा मूर्तीला स्पर्श करावा। सुप्रतिष्ठमस्तु असे म्हणून देवीला प्रार्थना करावी आणि अक्षदा वाहून नमस्कार करावा। वस्त्रच सोमदैवत्य लज्जायुक्तं निवारणाय मया निवेदितं भक्त्यां गृहाण परमेश्वरी गौरीभ्यां नमः। कर्पास्वस्त्रं समर्पयामि। देवीला ही कापसाची वस्त्र व्हावीत। कंचुकी समर्पयामि। अक्षदाम समर्पण विलेपनार्थे कुंकू मांग कर्पूर कस्तुरी चंदन विलेपन महादेवी गंधम दास्यामि भक्तितां गौरीं समर्पयामि। चंदन समर्पयामि। अलंकार देवीला आता आपण अलंकार द्यायचे। याच्यामध्ये बांगड्या, काळी पोत, वेगवेगळे मणी, जोडवी, मंगळसूत्र, हळदी, कुंकू हे सगळं आपण गौरीला अर्पण करायचं। याच्यात काजळी आहे सगळं। सुगंधी द्रव्यांसाठी देवीला अत्तर लावायचंय। अष्टगंध लावायचे। चंदन व्हायचे। ही वेगळी वेगळी आपल्याकडे जेवढी शक्य असतील तेवढी आपण अर्पण करू शकतो। त्यानंतर देवीला वेगवेगळे भूषणांच्या स्वरूपामध्ये आपण अक्षदा समर्पित करायच्या। फुले वेगवेगळ्या प्रकारची फुलं देवीला व्हायची आहेत। गौरीसाठी स्पेशली ही लक्ष्मी आहे, तिला लाल फूल व्हायचंय आणि ही जी फुलं आहेत ही स्पेशली गौरीच्या पूजेसाठी असतात, त्यामुळे ही गौरीला अर्पण करायचे। पण आता इथे जागा नाहीये त्यामुळे मी ही फुलं बाजूला ठेवते। आता गौरीची आपण अंगपूजा करणार आहोत। खाली सगळ्या नावं घेऊन देवीला अक्षदा ओम उमाय नमः पाद्यम पूजयामी। देवीच्या पायावरती अक्षदा टाकायच्या आहेत। ओम गौरे नमः जंघे पूजयामी। ओम पार्वते नमः जानुनी पूजयामी। गुडघ्यांवरती अक्षदा टाकायच्या आहेत। ओम जगद्धात्रे नमः उरु पूजयामी। मंड्यांवरती अक्षदा टाकायच्या आहेत। ओम जगत प्रतिष्ठे नमः कटी पूजयामी। कमरेवरती अक्षदा टाकायच्या आहेत। ओम
ओम शांती रूपेणे नमः. ललाट पूजयामी. देवीच्या कपाळावरती अक्षदा व्हायच्या आहेत. ओम मंगलदात्रे शिर पूजयामी. गौरीच्या मस्तकावरती अक्षदा व्हायच्या आहेत. ओम पुत्रदायिन्यै नमः. सर्वांग पूजयामी. सर्व शरीरावरती अक्षता टाकायच्या. पत्री पूजा. आपल्याला सगळीच पत्री मिळेल ह्याची काही गॅरंटी नाही, त्यामुळे आपल्याकडे जेवढी पत्री आहे तेवढी पत्री आपण देवीला वाहावी, आणि जे पत्री आपल्याकडे नाहीये त्यासाठी आपण देवीला अक्षदा वाहाव्यात. ओम गौरी नमः. मालतीपत्रम समर्पयामी. माझ्याकडे मालतीपत्र नाहीये त्यामुळे मी अक्षदा वाहतीये. ओम भृंगराज पत्रम समर्पयामी. माक्याचं पान काढलं का? ती बेल आहे. भृंगराजपत्रम समर्पयामी. बिल्वपत्रम समर्पयामी. बद्रीपत्रम म्हणजे बोरीचं पान. माझ्याकडे बोरीचं पान नाहीये त्यामुळे बद्रीपत्रम समर्पयामी. हे माझं धोत्र्याचं पान आहे पण हे वाळून गेले सगळं. धतुरपत्रम समर्पयामी. तुलसी पत्रम समर्पयामी. तुळस किती? तुळस तुळस जाऊ दे. तुलसी पत्रम समर्पयामी. शमी पत्रम. शमी बारीक काढलं का झाडाचं? शमी पत्रम समर्पयामी. अपामार्ग समर्पयामी. नाही डोरल्याचं पान तर नाहीच. बृहती पत्रम समर्पयामी. करवीर पत्रम समर्पयामी. अर्कपत्रम समर्पयामी. अर्जुन पत्रम समर्पयामी. विष्णुकांता आहे. विष्णुकांता पत्रम समर्पयामी. नानाविध पत्रीम समर्पयामी. अशा पद्धतीने आपल्याकडे जेवढी आहे तेवढी पत्री देवीला वाहून घ्यावी. धूपम समर्पयामी. दीपम समर्पयामी. नैवेद्यम समर्पयामी. याच्यात थोडं तूप घाल. धूपम समर्पयामी. धूपम समर्पयामी. दीपम समर्पयामी. नैवेद्यम समर्पयामी. देवीला आता फळांचा नैवेद्य दाखवते मी. फळ आणि फळांचा नैवेद्य दाखवलाय. याच्यानंतर ओम प्राणाय स्वाहा. ओम पानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ब्रह्मणे स्वाहा. ओम नैवेद्यम
पाण्यम नैवेद्यामध्ये पाण्यम समर्पयामी, गौरीभ्यां नमः उत्तरपोषणं समर्पयामी, हस्तप्रक्षालनं समर्पयामी, हस्तप्रक्षालनं समर्पयामी, करोद्वर्थना चंदनं समर्पयामी, तांबूल पुगीफुलं महानैवेद्य पानं सुपारी नैवेद्यानंतर आपण देवीला सुपारी आणि पान इथे ठेवलेले त्याच्यावरती पाणी सोडायचं, दक्षिणा त्याच्यावरती ठेवायची आहे. इदं फलं मया देवी स्थापितं पुरतस्त्वं तेनयं सुफला वाप्तिर्विर्जन्मानि जन्मनि हिरण्यगर्भस्थ हेमबीजं विभावसो अनंत पुण्यफलपदां मत शांति प्रयच्छ मे गौरीभ्यां नमः. फलं दक्षिणां समर्पयामि. महानिरंजन आरती नंतर देवीला निरंजनाने ओवाळायचे. मंत्रपुष्प ओम नमो देवे महादेवे शिवाय सततं नमः. नमः प्रकृते भद्राय नियतां प्रणता स्मृतां गौरीभ्यां नमः. मंत्रपुष्पं समर्पयामि. देवीला एक फूल व्हायचे. प्रदक्षिणात्रय चैव करिष्यामि पदे पदे पापघ्न तव देवेशी दुःख मे हर सुव्रते गौरीभ्यां नमः. प्रदक्षिणां समर्पयामि. आणि सर्व उपचारार्थे गीत नृत्य वाद्य छत्रम चांबरम व्यंजनम सर्व उपचारार्थे अक्षदां समर्पयामि. म्हणजे आपण देवीची स्थापना केलेली आहे घरामध्ये, तिच्या स्वागतासाठी गीत नृत्य वाद्य छत्र चामर आणि वेगळे वेगळे केलेले पदार्थ जे आहेत त्यांचा आपण नैवेद्य दाखवायचा आहे. गौरीची स्थापना झाल्यानंतर आमच्याकडे भाजी भाकरी खिचडीचा नैवेद्य असतो, तो आम्ही आता नैवेद्य करून देवीला दाखवणार आहोत. आणि उद्याच्या नैवेद्यामध्ये पुरणपोळी असते. उपलब्ध असलेल्या वस्तूनुसार मी गौरीची पूजा केलेली आहे. गौरीला आता आपण हात जोडून क्षमा प्रार्थना म्हणायची आहे की माझ्या हातून जर काही चूक झालेली असेल तर क्षमा कर. अवाहनम न जानामी विसर्जनम पूजां चैव न जानामी क्षम्यतां परमेश्वरी अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्षस्व परमेश्वरी. गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव आगता सुख संपत्ति पुण्यात तव पूजनात् मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरी यत् पूजितं मया देवी परिपूर्ण तदस्तु मे. पुत्रां देहि धनं देहि सौभाग्यं देहि देहि गौरी है अन्याच सर्व कामच देहि देवी नमोस्तुते गौरीभ्यां नमः. प्रार्थनां समर्पयामि. आता असलं एक फूल देवीला वाहून नमस्कार करावा. पूजा सांगते निमित्त अर्ध्य उजव्या हातावर फळीभर पाणी घ्यायचंय आणि पुढील संकल्प करून ते तामणात सोडायचे.
आद्यार्थे पूर्व चारित वर्तमान एवं गुण विशेष विशिष्टाया शुभ पुण्यतिथे मम आत्मन पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम पूजा सांगता सिद्ध्यर्थ अर्घ्य प्रदान करिष्ये। सर्व संपत्प्रदे देवी सर्व कामदा प्रदायिनी मंगला गौरी मां पाहि गृहाणार्थ नमस्तेतु गौरीभ्यां नमः इदमर्थ समर्पयामि।